काय जमले सगळे बायका? हो. चहा वगैरे पिऊन तयार? येस. बिस्किटे खाऊन झाली? हो. चला सुरू करूया मग कार्यक्रम. नमस्कार. 3:30च्या आजच्या भागात मी राहुल पेठे तुमच्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण आहोत साई सप्तर्षी टाटा पॉवर बोरिवली ईस्ट मध्ये. जवळच पॉवर स्टेशन आहे, त्यामुळे आजच्या गप्पांमध्ये टाइमपास करण्यामध्ये जबरदस्त पॉवर असणार, एनर्जी असणार, यात काय वादच नाही. सो सुरू करूया आजचा आपला पॉवर बाज कार्यक्रम. साडेमाडे. आपण ज्या साई सप्तर्षी मध्ये आज आलेलो आहोत तिकडच्या एक ताई माझ्या बरोबर आहे, तिकडच्या लोकांविषयी आपल्याला माहिती सांगायला. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव सौ दीपाली विजय बडे. बरं, आम्हाला या बिल्डिंग विषयी तुमच्या माहिती सांगा जरा. साई सप्तर्षी मधील रहिवाशांतर्फे मी आपलं पहिलं स्वागत करते. थँक्यू. तसंच इकडचे सर्व लोक सर्व हौशी कलाकार आहेत, म्हणजे सर्वांना प्रत्येक स्पर्धेत भाग घ्यायला खूप आवडतं. गणपती पूजा नवरात्र गरबा हे सर्व आम्ही एकत्र साजरे करतो. असं हौशी लोक सगळे? हो हो, सगळे हौशी लोक आहेत. हाऊसिंग कॉलनी वाटते. हो येस. हो ना, हाऊसिंग हाऊसिंग कॉलनी. कॉलनी सगळेच हौशी. बरं ठीक आहे, बघूया आज कितपत हौशी आहेत. हा हो की नाही? हो येस. माहिती दिली त्यांची, धन्यवाद त्याबद्दल. ओके थँक्यू. चला घ्यायला सुरुवात करूया टोकन्स वाटून. टोकन्स वाटून झाली, आता सुरू करायची पहिली फेरी अंदाजी घेतली. त्यासाठी इकडची जी टोकन्स काढायची ती मला हा काढून देणार आहे. काय नाव तुझं? हा रितेश विजय बरे. रितेश विजय बरे. हो रितेश, तू फिल्म स्टार होणारस का रे मोठेपणी? नाही मग ऍक्टिंग करायची तुला? मग काय काय बनायचं तुला मोठं होऊन? गाणं गाणारा, गिटार वाजवणारा, मग जॉब करणारा? जॉब करायचं तुला? अरे वा. टोकन्स काढून देशील याच्यातली? हा एक एक करून दे. पहिल्यांदा एक दे, अजून एक दे, अजून एक दे. थँक्यू. तिन्ही टोकन्स माझ्या हातात आहेत. बघूया कोण आहेत ते भाग्यवान स्पर्धक जे खेळणार. पहिली फेरी अंदाजे किती? पहिला क्रमांक आहे 6. दुसरा क्रमांक आहे 14. आणि तिसरा क्रमांक आहे 3. तिन्ही स्पर्धक तयार. सुरू करूया पहिली फेरी अंदाजे किती. खेळाच्या आधी गप्पा मारूया थोड्या. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. मी प्राजक्ता जोशी. तुम्ही काय करता? मी हाऊसवाईफ आहे. आम्हाला तुमच्याविषयी माहिती द्या. काय आवडतं करायला, काय नाही आवडत करायला? मला शॉपिंग करायला आवडतं हा. आणि म्युझिक ऐकायला आवडतं. कुठलं काय प्रकारचं म्युझिक ऐकायला आवडतं? असं काही नाही, जे कानाला ऐकायला छान वाटेल ते ऐकायचं. हो मग उद्या मी गायलो तर चालणार नाही ते तुम्हाला? नाही, चांगलं गायला तर ऐकेल ना. चांगलं गायलो तर असं काही नाही, पण तुम्हाला असं वाटतंय मी चांगलं गाईन वगैरे असं असेल शक्यता असू शकतं ना. हा. आणि अजून काय काय आवडतं तुम्हाला? खायला काय बनवायला आवडतं? बाहेर फिरायला कुठे जायला आवडतं? वेगवेगळे पदार्थ करायला आवडतात, करून खायला घालायला आवडतात. हा. फिरायला असं साधारण नाही एवढं, पण ते नॅशनल पार्क वगैरे फार फार तर टाटा पॉवर मध्येच. टाटा पॉवर मध्ये हो ना, विजेचे झटके वगैरे तिकडे जायला नको तिकडे आपल्याला. राऊंड खेळायची. ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. माझं नाव प्रणाली परब. प्रणाली परब. PP. तुम्ही काय करता? मी आता सॉफ्टवेअर इंजिनिअरिंगच्या फायनल इयरला आहे. फायनल इयरला. अच्छा, मग परीक्षा कधी? आता मे मध्ये. मे मध्ये आहे. वेळ आहे. एप्रिल मध्ये सुरू करायचा अभ्यास? नाही असं काही नाही, रेग्युलर अभ्यास चालू असतो. रेग्युलर चालू असतो. हो. इथे घरचं आहे कोण म्हणून असं सांगतेस ना? नाही असं काही नाही, मजा पण आहे, अभ्यास पण सगळं एकत्र. अच्छा. आणि मग पुढे काय करायचं आता? कितपत शिकायचंय? मास्टरी करावी असं म्हणते. हो. अच्छा. अरे भरपूर शिकायचं म्हणजे? हो. कम्प्युटर पूर्ण उघडायचंच आपण? कधीच झालंय उघडून. हो ना. काय सॉफ्टवेअर ठेवायचंच नाही बाकी? मजा वाट लावून टाकायची कम्प्युटरची, परत करायचं. सॉफ्टवेअर इंजिनिअरिंग तेच. हो ना. अरे वा, चांगलं आहे एकंदरीत. हो की नाही? हो. नशीब डॉक्टर नाही तुम्ही. नाही तिकडे जायचंच नव्हतं. हा, नाही तर माझ्या म्हणून उघडली माणसं परत लावली असं व्हायला नको गाच. नाही. राऊंड खेळायचे. तुम्हाला ऑल द बेस्ट. थँक्यू. नमस्कार. नमस्कार. तुमचं नाव सांगा. रेखा बोराडे. तुम्ही काय करता? मी गृहिणीच आहे आणि बोरिवलीमध्ये एक संस्था आहे निवारा म्हणून, तिथे आम्ही व्हॉलंटरी म्हणून काम करते. जी मुलं प्लॅटफॉर्मची आहेत त्यांना मी शिकवण्यासाठी जाते. अच्छा. अरे वा, खूप छान काम करतो. अच्छा. आणि मग पण त्याला शिकवायला काय म्हणजे मोठी मुलं असतात, लहान असतात की काय? अगदी 1ली पासून ते 10वी पर्यंतची मुलं आहेत. आणि तिथे मी संस्कार वर्ग घेते, योगाचे वर्ग घेते आणि मी त्या मुलांना शिकवण्यासाठी बाकीचेही जे काही अभ्यासक्रम आहे तोही घेते.
अच्छा, अरे वा. आणि मग अजून तुमच्याशी तुम्हाला काय इतर आवडी काय आहेत तुमच्या? मला गाण्याची आवड आहे. गाणं म्हणायलाही आवडतं, ऐकायलाही मग आवडतं. म्हणून दाखव ना मला गाणं. हा, नक्कीच. म्हणा. वाजे मृदुंग टाळविना, वाजे मृदुंग टाळविना, एरे नाचत गौरी गणा, एरे नाचत गौरी गणा. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया, गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. नाच नाच रे गजानना, वाजे मृदुंग टाळविना, एरे नाचत गौरी गणा. वा, छान छान. उत्तम गाणं म्हटलं, तशीच उत्तम राऊंड खेळा आता पुढची. नक्कीच. ऑल द बेस्ट. थँक्यू. गप्पा म्हणून झाला. आता वेळ आहे पहिले फेरीची म्हणजे अंदाज घेतीची राऊंड. एकदम सोपी आहे. तुमच्या समोर एक प्रॉडक्ट असणार. मी तुम्हाला काही आकडे देणार. आकडे लावायचे, किंमत लावायची. ज्यांची किंमत प्रॉडक्टच्या किमतीची एवढी अचूक किंवा त्याच्या जवळपास जाणारी असेल त्या विजेत्या ठरतील. पहिल्यांदा किंमत कोण लावणार? तर ज्याताई पहिल्यांदा इकडे आल्या त्या पहिल्यांदा किंमत लावणार. त्यामुळे पहिल्यांदा किंमत लावणार प्राजक्ताताई, मग प्रणाली आणि मग रेखाताई. आणि आजचं आपलं प्रॉडक्ट आहे मिक्सर. या मिक्सर ग्राइंडरच्या मोटरची क्षमता 500 वॅटची आहे. या मिक्सर ग्राइंडरच्या बेस युनिट सोबत 1000 ml क्षमतेचा वेट जार, 750चा ड्राय जार आणि 300 ml चा चटणी जार आहे. हे जार स्टेनलेस स्टीलचे असून यांना मिरर फिनिश आहे. या जार सोबत उत्तम दर्जाचे स्टेनलेस स्टीलचे ब्लेड्स आहेत. प्रॉडक्ट तयार, प्राजक्ताताई तयार. हे घ्या 4 आकडे वापरा. ह्याची किंमत सांगा. किती किंमत आहे? 1950. 1950. बरोबर वाटते का मागे? हा, बरोबर वाटते सगळ्यांना? नाही मग किती वाटते? 2400. बाकीच्या नाही 1950 बरोबर वाटते? 2500. आता येत आहेत एक 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 1800, 1500. उगाच सगळे हो म्हणाले. तुम्हाला काय करायचंय? हीच ठेवायची. चला फ्रीज करूया. 1950. 1, 1950, 1950. आता प्रणाली हे घ्या. तुम्ही पण 4 आकडे वापरा. ह्याची किंमत सांगा. किती किंमत आहे? 2045. 2045 बरोबर वाटते? हो. नाही ना किती वाटते? काय किती वाटते? 2550. बाकीच्या ना 1700, 2400. बरं तुम्हाला काय करायचंय? नाही, हीच फ्रीज. हीच ठेवायची आहे? हो. चला फ्रीज करूया. 2045, 2045, 2045. आता रेखाताई हे घ्या 4 आकडे वापरा. याची किंमत सांगा. किती किंमत आहे? 2150. 2150 बरोबर वाटते? सगळंच बरोबर वाटतंय ना. आणि मग नंतर नाही म्हणतात हो की नाही? बरोबर. मग तुम्हाला काय करायचं सांगा. नाही, मला तीच ठेवायची. हीच ठेवायची. हो ना. चला फ्रीज करूया. 2150, 2150, 2150. तिघींनीही आपापला अंदाज सांगितला. बघा या प्रोडक्टची कोणी किती रुपये किंमत सांगितली. प्राजक्ताताईंनी किंमत सांगितली 1950 रुपये, प्रणालीताईंनी किंमत सांगितली 2045 रुपये आणि रेखाताईंनी किंमत सांगितली 2150 रुपये. आणि या प्रोडक्टची खरी किंमत आहे 2795 रुपये. त्यामुळे विजेते आहेत रेखाताई. हा घ्या तुमचा मिक्सर ग्राइंडर. सांगा कसं वाटतंय मिक्सर मिळालं ते? खूप छान वाटतंय. हो ना. हो. ह्याच्यात पण वाटा आता काय काय वाटायला घरी गेल्यानंतर सुरुवात करणार. आणि मग लोकांना पण वाटायला लागणार. हो नक्कीच. हो की नाही? नक्कीच. पण पुढचे राऊंड खेळायचे. जाऊ नका आता हो, लगेच. हो, हा? आहेच. ऑल द बेस्ट. थँक्यू. प्रश्न विचारणार आजचे आपले 6 स्पर्धक सोडून हा प्रश्न बाकीच्यांसाठी आहे ज्याचं उत्तर एपिसोडच्या शेवटी सांगायचं. प्रश्न असा आहे, भारतातील कोणतं राज्य मसाल्याची बाग म्हणून ओळखलं जातं? उत्तर आठवून ठेवा. एपिसोडच्या शेवटी विचारणार. तोपर्यंत तुम्ही बघत राहा तुमचा आवडता कार्यक्रम साडेमाडे.